नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया भारत डायनेमिक्स लिमिटेडने जो डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे तो. नंतर आपण बघूया भारत डायनेमिक्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे नंबर. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.25%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.45% आणि भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.35%. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडने कोणत्या प्रकारचा डिव्हिडंड अनाऊन्स केला की नाही. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 0.65 रुपीजचा, म्हणजे 65 पैसेचा. चला आता बघूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे मित्रांनो, ही आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि ही आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 854.12 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 1776.97 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 832 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1776 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 942 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1876.54 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 916.55 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1876 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 554 कोटी रुपयांनी वाढून आता आले आहे 1498.37 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता लेटेस्ट क्वार्टरमध्ये या कंपनीचा एक्सपेन्सेस जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 723 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1498 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 387.87 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 378.17 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे टोटल एक्सपेन्सेस. कारण मित्रांनो, लेटेस्ट क्वार्टरमध्ये या कंपनीचा खर्च जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, त्याचमुळे या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 192.88 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 378.17 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या
प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 288.77 कोटी रुपयाने घसरून आता आला आहे 272.77 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण सुद्धा या कंपनीचे एक्सपेन्सेस आहे. आणि मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 147 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 272 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या EPS बद्दल म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 7.88 रुपीजने घसरून आता आला आहे 7.44 रुपीज. तसेच या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.01 रुपीजने वाढून आता आला आहे 7.44 रुपीज. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेडने 65 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा तुम्ही प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा तो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे या कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. त्याचमुळे या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.